सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. समाजामध्ये तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढेल. जे लोक प्रेमसंबंधांमध्ये आहेत ते आपल्या जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकतात. आज तुमच्या मुलांकडनं थोडासा ताणतणाव तुम्हाला येऊ शकतो, परंतु काळजी करू नका. वडिलांच्या मदतीनं संध्याकाळपर्यंत हा तणाव दूर होईल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला आज आनंदी अनुभव येईल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्यांना आज रोजगाराच्या नवनवीन संधी मिळतील. संध्याकाळचा वेळ एखाद्या शुभ प्रसंगामध्ये जाईल. कामाच्या ठिकाणी होणारे रचनात्मक बदल तुम्हाला प्रेरणा देतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत सन्मानाचा आहे. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या लोकांना आज आदर मान सन्मान मिळेल. तुमचं लक्ष आज कामाच्या ठिकाणी एखाद्या नवीन योजनेवरती केंद्रित होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या देवदर्शनाच्या दर्शनासाठी जाऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. जीवनसाथीदाराचा तुम्हाला संपूर्णपणे पाठिंबा मिळेल. व्यवसायामध्ये मित्राचा सल्ला तुम्हाला आज फायदेशीर ठरेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा कामाच्या ठिकाणी फार चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचं संपूर्ण सहकार्य मिळेल आणि सहकारी देखील तुमच्या सल्ल्यानं काम करतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुम्हाला कोणताही निर्णय हा विचारपूर्वक घ्यावा लागेल, कारण तुमची निर्णय घेण्याची क्षमता फार मजबूत असेल. आज तुम्ही फक्त तेच काम करा जे पूर्ण होण्याची तुमची अपेक्षा आहे. आज कामाच्या दरम्यान तुम्हाला आराम करण्याची देखील संधी मिळेल. जीवनसाथीदाराच्या आरोग्यामध्ये आज समस्या येऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा उत्साहाचा आहे. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांनुसार वातावरण तयार होईल. भावंडांसोबत तुमचा चांगला वेळ जाईल. प्रेमसंबंधांमध्ये एक नवीन ऊर्जा संचारेल. संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज तुम्ही रिकाम्या वेळेमध्ये घरातील सर्व अपूर्ण कामं पूर्ण करू शकता आणि काही खरेदी देखील करू शकता. परंतु तुम्हाला तुमच्या उत्पन्न आणि खर्चामध्ये संतुलन हे ठेवावं लागेल, नाहीतर भविष्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये येणारे अडथळे आज दूर होतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा व्यस्ततेचा असला तरी फायदेशीर आहे. नोकरीमध्ये तुमचे शत्रूही तुमच्यासोबत शुभचिंतक बनतील, परंतु तुमच्या पाठीमागे कारस्थान तेच रचतील. आजचा दिवस व्यस्त असेल, परंतु त्या व्यस्ततेतही तुम्हाला तुमच्या जीवनसाथीदारासाठी तुम्ही वेळ काढाल, ज्यामुळे ते आनंदी दिसतील. विद्यार्थ्यांना अगदी अप्रिय बातमी ऐकायला मिळेल, त्यामुळे एकाग्रतेने अभ्यास करा. जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. संध्याकाळचा वेळ तुम्ही कुटुंबातील लहान मुलांसोबत घालवाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा संयमाचा राहील. व्यवसायामध्ये केलेल्या मेहनतीचं फळ न मिळाल्यानं तुम्ही थोडेसे निराश होऊ शकता, परंतु तुम्हाला तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात संयम आणि सावधगिरी बाळगावी लागेल. व्यवसायामध्ये जेव्हाही नफ्याची शक्यता निर्माण होईल तेव्हा काहीतरी अडथळा येईल, त्यामुळे कोणालाही विनाकारण उधार देणं टाळा.
संध्याकाळी मित्रांच्या मदतीने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी तुमचे मतभेद टाळा. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा समस्या सोडवणारा ठरू शकतो. जर कामाच्या ठिकाणी कुठलाही वाद चालू असेल तर आज त्यावरती तोडगा निघू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्ही काही नवीन प्रोजेक्ट्सवरती काम करू शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यात भरपूर फायदा होईल. जमीन जुमल्याच्या बाबतीत काही महत्त्वाच्या कागदपत्रांमुळे आज तुमची थोडी अडचण वाढू शकते, त्यामुळे सावध राहा. व्यवसायामध्ये चढउतार राहतील तरीही तुम्हाला तुमच्या स्पर्धकांच्या तुलनेमध्ये नफा मिळण्याची अधिक संधी आहे. आज तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं काम करताना पाहून आनंदी व्हाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं पूजन करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा विचारांचा आहे. आज कुटुंबातील लोक तुमच्या धोरणांवरती नाराज राहू शकतात, परंतु तुम्हाला तुमचं काम पूर्ण करण्यासाठी वेळ काढावा लागेल. आज तुमच्या मनामध्ये धार्मिक भावना जागृत होतील, ज्यामुळे तुम्ही काही वेळ पूजा पाठ करण्यात घालवाल. आज जर तुम्ही व्यवसायामध्ये काही नाविन्यता आणू शकलात तर भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि कामामध्ये एक नवीन जान येईल. आज एखाद्या बाहेरील व्यक्तीशी तुमचे वादविवाद होऊ शकतात, परंतु अनावश्यक वादात तुम्ही पडू नका. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा आरोग्याच्या दृष्टीनं काळजी घेण्याचा आहे. जर आरोग्यामध्ये समस्या असेल तर ती आज वाढू शकते, त्यामुळे लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कामाच्या ठिकाणी आज काम करताना सावध आणि सतर्क राहा, कारण शत्रू तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. जर तुम्ही बँकेतनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज जर तुम्ही पैसे कमावण्यासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्ही वेळ काढू शकाल. व्यवसायामध्ये जर काही धोका तुम्हाला पत्करावा लागला तर तुम्ही वडिलांचा सल्ला घ्या. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा आनंदाचा आहे. जर तुमच्या भावंडांच्या लग्नात काही समस्या येत असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील, ज्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाची लाट पसरेल. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर त्यात तुम्हाला चांगला नफा मिळेल. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित एखादा निर्णय आज तुम्हाला घ्यावा लागू शकतो. सरकारी नोकरीमध्ये असलेल्या लोकांना आज प्रामाणिकपणे काम करावं लागेल आणि त्यांच्या निर्धारित नियमांचंही पालन करावं लागेल. तुम्हाला आज घरातील रोजची कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल, परंतु तुम्हाला तुमचा आळस मात्र सोडावा लागेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा आरोग्याच्या दृष्टीने थोडासा नाजूक आहे. आज तुमच्या आरोग्यामध्ये काही समस्या येऊ शकतात, त्यामुळे बाहेरचं खाणं पिणं टाळा, कारण पोटदुखीची समस्या होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला घाई गडबडीमध्ये कुठलंही काम करू नये, नाहीतर एखादी चूक होऊ शकते, त्यामुळे विचारपूर्वक सर्व काही करा. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वागण्यामुळे शांत वातावरण अचानक बिघडू शकतं आणि मुलांच्या विवाहाशी संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. यामध्ये जीवनसाथीदाराचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा मिळेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस व्यवसायामध्ये धाडस करण्याचा आहे. जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कोणताही धोका पत्करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. यामध्ये तुम्हाला तुमच्या भावंडांचंही सहकार्य मिळेल. आज तुमचे खर्च जास्त असतील परंतु उत्पन्न कमी असेल, तरीही तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील. तुमच्या कुटुंबामध्ये चालू असलेला वाद
संयम आणि तुमच्या सौम्य वागण्यानं सुटू शकतो. त्यामुळे तुमच्या रागावर तुम्ही नियंत्रण ठेवा. जर आज तुम्हाला एखादं मोठं काम करायचं असेल तर तुमच्या कुटुंबियांचा सल्ला नक्की घ्या. यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.